विधानसभा क्षेत्र मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या या बैठकीमध्ये उपस्थित असणारे शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, तालुक्याचे अध्यक्ष विनोदजी, जिल्ह्याचे उपाध्यक्ष दलाभाई, सर्वच तालुक्याचे पदाधिकारी, जिल्ह्याचे पदाधिकारी, अगदी काल साहेबांची सभा संपल्यानंतर मला वाटते 9:30-10 वाजता मी तालुकाध्यक्षांना सांगितलं उद्या आपण एक छोटेखानी बैठक घेऊन, कारण पत्र अधिकृत जाहीर झालेलं आहे आणि त्या बैठकीमध्ये आपण पाठिंबा दर्शवू. आणि लगेचच त्यांनी रात्री ही यंत्रणा लावली आणि छोटेखानी बैठकीचं आयोजन केलं. कमी वेळेमध्ये तुम्ही ग्रामीण भागातून शहरामधून इथे जमा झालात त्याबद्दल तुमचं सगळ्यात पहिल्यांदा आभार व्यक्त करतो, स्वागत करतो. काही महिन्यापूर्वी आदरणीय बाळासाहेबांची आणि आपल्या मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, त्यांचे बंधू अनिकेत देशमुख यांची भेट झाली आणि देशमुख कुटुंबियांच्या वतीनं बाळासाहेबांना विनंती करण्यात आली की आपण या निवडणुकीमध्ये आमच्या पाठीशी राहावं. बाळासाहेबांनी गेल्या काही महिन्यांमधून सांगोला विधानसभा मतदारक्षेत्राचा आढावा घेतला, इथल्या परिस्थितीची माहिती घेतली आणि आपण चळवळीमध्ये काम करणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी राहिलं पाहिजे. सर्वसामान्य लोकांच्यासाठी, बहुजनांच्यासाठी काम करणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी राहिलं पाहिजे, अशा पद्धतीची भावना व्यक्त केली. आणि अक्षरशः सोलापूरच्या जिल्ह्याच्या आमच्या मुलाखतीमध्ये सांगोला विधानसभा क्षेत्रासाठी जवळपास 6 ते 7 उमेदवारांनी मुलाखती दिल्या होत्या. वंचित बहुजन आघाडीकडून लढण्यासाठी ते त्या ठिकाणी इच्छुक होते, परंतु त्या सर्व उमेदवारांना बाळासाहेबांनी सांगितलं की नाही, आपण यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार जे आहेत त्यांना आपण पाठिंबा देतोय. आणि बाळासाहेबांनी काल पत्र जाहीर करून अधिकृत पाठिंबा या ठिकाणी जाहीर केलेला आहे. निवडणुकीची रणधुमाळी तुमच्या समोर आहे. निकाल काय लागणार आहे आता हे परत नव्याने सांगायची काही आवश्यकता नाही. ज्या दिवशी तुमची उमेदवारी घोषित झाली आणि काल बाळासाहेबांचं पत्र झालं, आम्हाला आमच्यासाठी ते शुभ संकेत असतात. आम्ही तसल्या गोष्टी मानत नाही, पण आमच्यासाठी ते शुभ संकेत असतात. कारण सांगलीमध्ये ज्या दिवशी बाळासाहेबांनी उमेदवाराला पाठिंबा घोषित केला त्याच दिवशी त्या उमेदवाराचा विजय निश्चित झाला. आणि काल ज्यावेळी पत्र निघालं त्यावेळी मी सांगतो की त्याच वेळी तुमचा या ठिकाणी विजय निश्चित झालेला आहे. फक्त मताधिक्य किती आहे ह्याचं मोजमाप फक्त करायची त्या ठिकाणी पूर्तता शिल्लक राहिलेली आहे. एका बाबासाहेबांच्या प्रचारासाठी बाबासाहेबांच्या नातवानं पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे हा पाठिंबा व्यर्थ जाणार नाही. महाराष्ट्रातील सर्वाधिक्य मताधिक्य घेऊन हा उमेदवार विजयी होणार आहे, अशी ग्वाही मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी देतो. ग्रामीण भागामध्ये बाळासाहेबांना मानणारा मोठा वर्ग आहे. सांगोला मतदारसंघामध्ये तितक्याच ताकदीनं बाळासाहेबांना मानणारा वर्ग आहे. त्या सर्व वर्गाला मी आवाहन करतो की बाळासाहेबांनी जो आदेश दिलेला आहे की त्या आदेशाचं पालन करून आपल्या परीनं जास्तीत जास्त क्षमतेनं आपापल्या भागामध्ये जाऊन, आपल्या कार्यकर्त्यांच्या मध्ये जाऊन आपण डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा प्रचार प्रसार करायचा आहे आणि त्यांना विजयी करण्याचे प्रयत्न करायचा आहे, त्यांचा मताधिक्य वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे. वंचित बहुजन आघाडीला मानणारा मोठा वर्ग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, एका विशिष्ट जाती धर्मापुरता वंचित बहुजन आघाडी मर्यादित नाही. कारण गेल्या कित्येक वर्षापासून बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसीच्या बाबतीमध्ये घेतलेली भूमिका, मुस्लिम समाजाच्या बाबतीमध्ये घेतलेली भूमिका, आदिवासी समूहाच्या बाबतीमध्ये घेतलेली भूमिका, भटके विमुक्तांच्या बाबतीमध्ये घेतलेली भूमिका, त्या जर भूमिका बघितल्या तर सर्वसामान्य ह्या आरक्षणवादी वर्गाला बाळासाहेब हे आपले नेते वाटतात आणि बाळासाहेबांचा आदेश हा बहुतांश ह्या सर्व वर्गाला आपला नेत्याचा आदेश वाटतो, कुटुंब प्रमुखाचा आदेश वाटतो आणि त्या आदेशाला मानून ही सर्व मंडळी कामाला लागतात. कारण ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाज अडचणीत होता त्यावेळी कुणीच त्याच्या पाठीशी आलं नाही. महाविकास आघाडीचे कुठले पक्ष आले नाहीत, महायुतीचे कुठले पक्ष आले नाहीत. फक्त वंचित बहुजन आघाडी मुस्लिम समूहाच्या पाठीशी ठामपणे उभा होता आणि महाराष्ट्रातले समस्त मुस्लिम बांधवांवरती जे हल्ले होत होते ते हल्ले थांबवण्याचा प्रयत्न बाळासाहेबांनी केला. ओबीसी समूहाचं आरक्षण ज्यावेळी धोक्यामध्ये आलं त्यावेळी ह्या कुठल्याच प्रस्तावित पक्षानं उघड भूमिका घेतली नाही ओबीसीच्या बाजूने उभे राहण्याची. कारण ते सगळे सोयरेचे कायदे, बनावट दाखले वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी महाराष्ट्रामध्ये सुरू होत्या आणि काही विशिष्ट वर्गाच्या दबावाला बळी पडून सरकार सुद्धा हैराण झालं होतं. आणि या परिस्थितीमध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसीच्या बाजूने ठामपणे भूमिका घेतली आणि ओबीसीचं आरक्षण वेगळं राहिलं पाहिजे, त्याचं ताट आरक्षणाचं वेगळं राहिलं पाहिजे, मराठा समाजाचं आरक्षणाचं ताट वेगळं राहिलं पाहिजे, गरीब मराठ्याला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे, ही भूमिका बाळासाहेबांनी त्यावेळी घेतली. आणि म्हणून समस्त ओबीसी महाराष्ट्रातला हा बाळासाहेबांच्या पाठीशी या ठिकाणी राहिलेला आहे.
अशा सर्व समूहाच्या बाबतीमध्ये बाळासाहेबांनी वेळोवेळी भूमिका घेतलेली आहे. एकूण एक काय की बाळासाहेबांचं धोरणच हे राहिलेलं आहे की जो आरक्षणवादी वर्ग आहे की जो खऱ्या अर्थानं सत्तेपासून वंचित राहिलेला आहे त्याला ताकद दिली पाहिजे आणि तशाच पद्धतीची भूमिका या सांगोल्यामध्ये केली. कारण सांगोल्याचं एक वैशिष्ट्य आहे, या 2024च्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये आणि झालेल्या लोकसभेच्या निवडणुका जर बघितल्या देशामध्ये तर पैशाशिवाय निवडणुका होत नाहीत हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं. कोटी कोटी रुपये उमेदवारांच्या जवळ सापडायला लागलेले आहेत. प्रचंड पैसा या निवडणुकीमध्ये यायला लागलेला आहे आणि एवढ्या मोठ्या उलथापालथा होत असताना सांगोल्यासारख्या ठिकाणी अजूनही लोक स्वतःच्या खिशातील पैसे घालून वर्गणी काढून उमेदवाराला एक वोट एक नोट या पद्धतीनं जर मदत करत असतील तर हा आदर्श देशामध्ये आहे आणि हा आदर्श हा सहसा होत नाही. याच्यासाठी देशमुख कुटुंबियांचा, कैलासवासी आबासाहेबांचा त्याग आहे, त्यांनी केलेलं काम आहे आणि ह्या सर्व कामामुळे, त्यांच्या त्यागामुळे सांगोला भागातील परिसरातील सर्वसामान्य बहुजन समाज हा आबासाहेबांच्या पाठीशी राहिलेला आहे, त्या विचाराच्या पाठीशी राहिलेला आहे. आणि अशा विचाराला की जो बहुजन समाजाला न्याय देण्याचं काम करतो, सर्वसामान्यांना घेऊन जाण्याचं काम करतो आणि ज्याला हे प्रस्तावित पक्ष व्यवस्थेमध्ये येण्याचा विरोध करतात, अशा सर्व प्रतिनिधींना बाळासाहेब नेहमीच ताकद देत आलेले आहेत आणि अशाच पद्धतीची ताकद देण्याची भूमिका सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये बाळासाहेबांनी घेतलेली आहे. म्हणून विश्व शांतीदूत तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन करतो. स्वर्गीय आबासाहेबांनी या तालुक्यात 60 वर्ष राजकारण आणि समाजकारण करत असताना सर्व जाती धर्मांना, गोरगरीब, कष्टकरी, कामगार, वंचित घटकांना सोबत घेऊन काम केलं. निश्चितपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे जीवनपट होतं त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आबासाहेबांनी काम केलं. साळुंखे सर ही सगळी लोक आबासाहेबांच्या विचारावरती जीवन जगणारे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवरती जीवन जगणारे आहेत. निश्चितपणे भविष्यकाळात आपण ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत, दीपक ओवाळ साहेबांना माहीत आहे, विनोद उबाळे साहेबांना माहीत आहे किंवा लाला मुलानी साहेबांना माहीत आहे की निश्चितपणे आम्ही गावात किंवा इतर ठिकाणी ज्या ज्या वेळेस आम्हाला आपल्याला संधी देण्याचा एक अवसर उभा राहील त्यावेळेस आम्ही आपल्या सर्वांना सोबत घेऊन, विश्वासात घेऊन तुमचा मान सन्मान राहील याचा मी विश्वास आपल्या सर्वांना देतो. भविष्य काळामध्ये माझं वय 37 वर्ष आहे, मी खूप तरुण आहे, लहान आहे वयाने, पण राजकारणात उतरल्यानंतर जीवनभर राजकारणच करावं लागतं आणि एकदा जर शब्द दिलेला आपण तो पूर्ण केला नाही तर भविष्यात लोक आपल्याला पुढच्या निवडणुकीत दारात सुद्धा उभा करत नसतात. तर निश्चितपणे आम्ही तुमचा मान सन्मान करू. डॉक्टर बाळासाहेब आंबेडकरांचं मी सर्वप्रथम अंतःकरणपूर्वक आभार मानतो आणि 2 वेळा आमच्या भेटी झाल्या, त्या दोन्ही वेळेला त्यांनी सांगितलं की आबासाहेबांनी या तालुक्यात शिवशाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचार रुजवण्यासाठी कष्ट घेतलं, गोरगरीब जनतेला न्याय दिला आणि निश्चितपणे आम्ही तुमच्या सोबत राहू, शेतकरी कामगार पक्षाच्या सोबत राहू. आम्हीही त्यांना एक विश्वास दिला. साळुंखे सरांनाही सांगतो की जिल्ह्यातल्या इतर ठिकाणी जे उमेदवार आपले असतील त्या ठिकाणी आमच्यासारख्याची कुठं मदत लागली तर निश्चित सांगा, आम्ही आपल्याला मदत करू. कारण अशा अडचणीच्या काळात आबासाहेब हयात नसताना आपण एवढ्या ताकदीनं आमच्यासोबत राहिलात. ज्या महाविकास आघाडीचा आम्ही घटक पक्ष आहोत त्या महाविकास आघाडीनं आम्हाला खरं तर मोठं मन दाखवून एक अधिकृत उमेदवार जाहीर करून आम्हाला उमेदवारी देणं गरजेचं होतं शेतकरी कामगार पक्षाला. कारण 60 वर्ष आबासाहेबांनी या महाविकास आघाडीतील घटक पक्षांना, नेते मंडळींना ज्या ज्या वेळेस राज्यात आणि जिल्ह्यात मदत लागली त्या वेळेस चांगल्या पद्धतीने ताकदीनं आबासाहेबांनी मदत केली आणि आबासाहेबांच्या निधनानंतरची ही पहिली विधानसभेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये ज्या ताकदीनं महाविकास आघाडी आमच्यासोबत राहायला हवी होती, एक घटक पक्ष आमच्यासोबत नाही. काँग्रेसचे नेते आमच्यासोबत आहेत, पवारसाहेबांचा राष्ट्रवादी गट आमच्यासोबत आहे, मनसे आहे, बहुजन वंचित आघाडीनं आज आपण पत्र देत आहे, रासप आहे, MIM आहे, तिसरी परिवर्तन आघाडी सुद्धा आमच्यासोबत आहे. निश्चितपणे ताकदीनं आपण एकसंघ राहून ही
निवडणूक पार पाडूया. निवडणूक पार पाडताना एक स्वाभिमानी विचार टिकला पाहिजे. स्वर्गीय आबासाहेबांनी या राज्याला सांगोला तालुका एक कसा निष्ठावंत आहे या पद्धतीनं आदर्श घालून दिला. तीच परंपरा आपण अखंडित ठेवूया. या मतदारसंघातल्या गोरगरीब जनतेच्या मुलामुलींना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. तरुण तरुणींना हाताला काम मिळालं पाहिजे. शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे. दुधाला भाव मिळाला पाहिजे. आपल्या ओबीसी आणि इतर प्रवर्गातील काही मुलामुलींच्या शिक्षणाच्या शिष्यवृत्त्या अजून पेंडिंग आहेत. निश्चितपणे भविष्यकाळात त्या ज्या राहिलेल्या शिष्यवृत्त्या आहेत त्याचं अनुदान लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी आपण ही निवडणूक लढतोय. भविष्य काळामध्ये चांगल्या पद्धतीने एकसंघ राहून आपण ही निवडणूक तर लढूच, पण आयुष्यभर तुमची साथ राहावी एवढेच मी आपल्या सर्वांना विनंती करतो. तुम्ही मोठ्या मनाने आमच्या अडचणीच्या काळात एवढी ताकद देत आहे. निश्चितपणे आम्ही आयुष्यभर जीवनभर तुम्हाला या केलेल्या मदती ऋणात ठेवू, कदापि आम्ही विसरणार नाही एवढाच शब्द देतो. परत एकदा आपल्या सर्वांचं, या पक्षाचे नेते माननीय बाळासाहेब जांभेडकर साहेबांचं, माननीय सोमनाथ साळुंके सरांचं, जिल्ह्याचे उपाध्यक्ष लालासाहेब मुलानी, तालुक्याचे अध्यक्ष विनोद भाऊ उबाळे, आपल्या सर्वांचा अंतःकरणपूर्वक आभार मानतो आणि इथेच थांबतो. जय भीम, लाल सलाम. TVN जनमत सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या हक्काचं आपलं न्यूज.